एका विंचूला नदी पार करायची असते, पण त्याला तर पोहता येत नाही. म्हणून त्याने एका बेडकाला सांगितले की तू मला तुझ्या पाठीवर बसून नदी पार करायला मदत करशील. बेडूक घाबरला, म्हणाला अजिबात नाही. मी तुला माझ्या पाठीवर बसवलं तर तू मला डंक मारशील आणि मी मरून जाईन. विंचू त्या बेडकाला कन्व्हिन्स करत म्हणाला की मी जर तुला पाण्यात डंक मारला तर तुझ्यासोबत मीही पाण्यात बुडेन ना. मी तुला का डंक मारेन. हे ऐकून बेडूक तयार होतो आणि त्याला नदी पार करण्यासाठी मदत करतो. जसा तो बेडूक त्या विंचवाला नदीकाठी घेऊन जातो तसा विंचू हा बेडकाला डंक मारतो. बेडूक मरत असतो आणि मरताना तो त्या विंचवाला विचारतो की तू हे असं का केलंस. तू मला बोलला होतास की तू मला डंक मारणार नाहीस. यावर विंचू म्हणाला माझ्या रक्तातच आहे डंक मारणं. डंक मारणं हा माझा स्वभाव आहे आणि तो मी नाही बदलवू शकत. आता आपण या गोष्टीला आपण आपल्या लाईफशी कनेक्ट करूया. आपल्या आजूबाजूला पण विंचवासारखे लोक असतात. जेव्हा असे लोक आपल्याला त्रास देतात, चीट करतात, धोका देतात, तेव्हा आपण त्यांना दोष देतो. पण आपण समजून घ्यायला हवं की यांच्या रक्तातच असतं त्रास देणं. म्हणून तुम्ही अशा लोकांना ओळखा आणि त्यांना हात जोडून माफी मागा की माझी चूक झाली, मी तुमच्या लाईफमध्ये आलो असं बोलून त्यांच्यापासून दूर निघून जा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, हे विंचू भविष्यात परत तुमच्या आयुष्यात शिरण्याचा प्रयत्न करतील. तोच विंचू किंवा याच्यासारखे दुसरे विंचू, कारण यांची जमात ही खूप मोठी असते. तेव्हाही अशा विंचूंना ओळखा आणि त्यांच्यापासून दूर राहा.